मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीकडून 4 गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे खरेदी करून जिल्ह्यात विक्रीसाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले। या तरुणाकडून 4 पिस्टल, 4 जिवंत काडतुसे आणि दुचाकी असा एकूण 2,67,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। धीरज सतीश चव्हाण असं कारवाई केलेल्या तरुणाचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तासगाव रोडवर सदरची कारवाई केली। या प्रकरणी पिस्तूल पुरवणाऱ्या मध्य प्रदेशमधील पाजी याच्या विरोधातही गुन्हा दाखल केलाय। जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शस्त्रबंदी लागू आहे। असं असतानाही आरोपी धीरज चव्हाण हा विटा ते तासगाव रस्त्यावरील श्रीमंगल कार्यालय समोर संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी तिथे सापळा रचून धीरजची झडती घेतली। यावेळी त्याच्या सॅक आणि ताब्यातून बेकायदेशीर बिगर परवाना असणारी 4 पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून संशयित धीरज याने ही शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंधवा येथील पाजी नावाच्या व्यक्तीकडून घेऊन जिल्ह्यात जादा दराने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। त्याने 31 मार्च 2026 रोजी 2 पिस्तूल आणि 13 एप्रिल 2026 रोजी 2 पिस्तूल अशी एकूण 4 पिस्तूल विटा आणि सांगली परिसरात जादा दराने विक्री करण्यासाठी आणली होती। या मोठ्या शस्त्रसाठ्याचा वापर गुन्हेगारीच्या उद्देशाने होणार होता का याचा तपास आता पोलीस करत आहेत।